जागतिक पातळीवर असलेल्या अस्थिरतेमुळे 2025 मध्ये सोने पुन्हा एकदा एका गुंतवणुकीचा महत्त्वाचा पर्याय झालाय। गुंतवणूकदार केवळ दागिने किंवा नाण्यांऐवजी ETF आणि FOF यासारख्या डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीकडे आता वळतोय। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। डॉलरच्या तुलनेत गुंतवणुकीत सोनं पुढे। ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा सोने चांदीच्या भावावर परिणाम। सोन्याच्या पाठोपाठ चांदीमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक। देशभरात सर्वत्र दिवाळीचा आनंद उत्सव साजरा केला जातोय। दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला सोने व चांदी खरेदी करणं अनन्यसाधारण महत्त्व आहे। गेल्या दिवाळीत सोन्याचा भाव हा 85,000 रुपयांवर होता, तर या दिवाळीला सोन्याच्या दराने मोठा उच्चांक गाठलाय। एका वर्षात सोन्याच्या दराने तब्बल 60% वाढ झाली असून चांदीच्या दरात देखील 70% वाढ झाली आहे। आजचा चांदीचा दर GST सह 1,70,000 रुपये प्रति किलो असून सोन्याचा दर हा 1,33,000वर पोहोचलाय। गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात नवनवीन उच्चांक होत असताना ग्राहकांनी अनुभवलं आहे। सध्या मागच्या वर्षीची तुलनेमध्ये सोन्याचे भाव दुप्पट झालेले आहे, परंतु आज एक शुभ मुहूर्त आहे म्हणून आपण सगळ्यांनी सोने खरेदी केले पाहिजे, म्हणून मी आज सोना घ्यायला आलेली आहे। बजेट कमी आहे पण प्रत्येकाने घ्यावा, मला वाटतं आपली परंपरा आहे म्हणून मी सोना घ्यायला आलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोन्याच्या दरात 50%च्या वर तर चांदीच्या दरात 70%च्या बरोबर वाढ झाली आहे। आगामी काळात देखील सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे। ग्राहकांनी सोने व चांदी जरी कमी खरेदी केले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत व्यवसाय हा अधिकच झाला आहे, कारण सोने व चांदीचे दर वाढल्याने ग्राहकी चांगली झाली असून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक सोने व चांदीमध्ये करणं हीच योग्य वेळ आहे असं समजलंय। पुण्यामध्ये जवळपास 55,000 रुपयाने सोनं वाढलेलं आहे, म्हणजे जवळपास 60% सोनं वाढलेलं आहे। आणि चांदीचा जर विचार केला, मागच्या दिवाळीला चांदी जवळपास 1,00,000 रुपये होती, आज ती चांदी आज 1,75 पोहोचलेली आहे। मग तुम्ही विचार करा, चांदीमध्ये सुद्धा 70% वाढ झालेली आहे। मला ग्राहकांनी विनंती आहे की ग्राहक सोनं वाढणारच आहे, अशी सोनं चांदी ही अशी वस्तू आहे की कधी पण ती वाढणारच आहे, कधी तुम्हाला नुकसान होणार नाही। जागतिक पातळीवर सुरू असलेलं आर्थिकजन्य युद्ध परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्प यांच्या वेळोवेळी बदलणाऱ्या धोरणामुळे सोने व चांदीच्या दरांमध्ये गेल्या वर्षभरापासून कायम वाढ होत आहे। त्यामुळे आगामी 1 वर्षांमध्ये सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत तर चांदीचे दर 2.5 लाखांपर्यंत जातील, असेही मत सोने तज्ज्ञ यांनी वर्तवले आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये सोनं आणि चांदीची खूप मोठ्या प्रमाणात खरेदी चालू आहे आणि ही खरेदी त्याच्यानंतर युद्ध, जे युद्धजन्य परिस्थिती वेगवेगळ्या देशामध्ये, इस्रायल म्हणा, अजून हमास म्हणा, हे सर्व जे आहेत, आता पाकिस्तान झालं, अफगाणिस्तान सुरू झालंय, हे प्रत्येक देशाचे जे युद्ध होत आहेत त्या हिशोबाने वेळोवेळी हे भाव वाढत आले। एकीकडे सोने व चांदीचे दर सातत्याने वाढत आहेत। आपण पाहिलं की ग्राहकांना कुठेतरी वाटत होतं की सोन्याचे भाव कमी होतील, मात्र ग्राहकांच्या या अपेक्षेवर आता पाणी फिरत असल्याचं चित्र आहे। एवढेच नाही तर जागतिक पातळीवर आर्थिक युद्धजन्य परिस्थिती, डोनाल्ड ट्रम्प यांचे वेळोवेळी बदलणारे धोरण याचा थेट परिणाम सराफा बाजारावर पडत आहे। त्यामुळे सोन्याच्या भावात सातत्याने वाढ होते। मात्र अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात सोन्याचे भाव हे 2 लाखांच्या जवळ तर चांदीचे भाव हे 2.5 लाखांच्या जवळ पोहोचण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सोन्या व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सोने खरेदी करत असताना ग्राहकांना कुठेतरी काटकसर करायचं पाहायला मिळत आहे। मात्र अशीच परिस्थिती राहिली तर सोने आणि चांदीच्या दरात अजून वाढ होण्याची शक्यता सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी वर्तवलेली आहे। तर एवढंच नाही तर गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असल्याचं देखील सोने तज्ज्ञांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।